बांधवांनो, काही दिवसापूर्वी तुम्ही जे पाहताय बालगंधर्व नाट्य मंदिर याच ठिकाणी शिवशाहीर पुरस्कार हा डिक्लेअर करण्यात आला होता आणि या पुरस्काराच्या निमित्तानं बालगंधर्व रंगमंदिरामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराज आणि बामा पुरंदरे यांचं शिल्प याच ठिकाणी तयार करण्यात आलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि त्या दैवताची बराबरी जर बामा पुरंदरे सारखा जर कुणाशी करत असाल तर खबरदार गाठ संभाजी ब्रिगेडचे लक्षात घेतलं पाहिजे। बामा पुरंदरेने छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र खोटं लिहिलं। बामा पुरंदरेने महासाहेब जिजाऊंचा इतिहास खोटा लिहिला। बामा पुरंदरेने छत्रपती शिवाजी महाराज महासाहेब जिजाऊंचं गोत्र एक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला। म्हणून संभाजी ब्रिगेडनं बामा पुरंदरेंना काळं फासलं। एवढंच नव्हे तर त्यांच्या दाढीला आग सुद्धा लावली होती। संभाजी ब्रिगेडचा इतिहास आहे बांधवांनो। याच निमित्तानं जर अशा पद्धतीचा शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज आणि जर बामा पुरंदरेंचं शिल्प बालगंधर्व रंगमंदिरातून तयार करत असेल तर त्यांच्यावरती तात्काळ कारवाई केली पाहिजे, झाली पाहिजे अशा स्वरूपाचं निवेदन आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं डेक्कन पोलीस स्टेशन या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिलेला आहे। तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी विनंती वजा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे। बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आजरामर इतिहास आहे आणि या इतिहासाची जर छेडखानी कोणी करत असेल तर तमाम महाराष्ट्रातला शिवसैनिक, तमाम महाराष्ट्रातला शिवप्रेमी, तमाम महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही। अशा पद्धतीचा खोडसाळपणा, अशा पद्धतीचं षडयंत्र जर महाराष्ट्राच्या मातीमधून आणि पुण्यामधून छत्रपतींच्या पावन झालेल्या भूमीमधून जर कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर खबरदार गाठ संभाजी ब्रिगेडचे एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे। बांधवांनो, या पद्धतीचं जर षडयंत्र असे जर मनुवादी वारंवार या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये करत असेल, कारण बामा पुरंदरेंचे ज्यावेळेस दहन झालं, ज्यावेळेस ते वारले, त्यावेळेस त्यांचे चंदन मिश्रित हाडं महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांवर नेण्याचा प्रयत्न काही मनुवाद्यांनी केला होता। चंदन मिश्रित हाडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळी नेऊन त्या ठिकाणी विटंबना करण्याचा प्रकार काही मनुवाद्यांनी केला होता आणि त्याच्यावरती सुद्धा संभाजी ब्रिगेडनं कारवाई केली। म्हणून आज या बालगंधर्वांमधून महानगरपालिकेला सुद्धा इशारा देतो की जर अशा पद्धतीचा तुम्ही जर असा प्रकार वारंवार करत असाल तर खबरदार गाठ संभाजी ब्रिगेडचे बालगंधर्वच काय सगळं जिथं असे कार्यक्रम करू, ते उधळून लावू आणि त्या ठिकाणी फोडू, या इशारा आपण लक्षात घेतला पाहिजे। बांधवांनो, तमाम महाराष्ट्रातील शिवप्रेमींना, संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांना, कार्यकर्त्यांना विनंती आहे की हा जो प्रकार या ठिकाणी घडला हा मागल्या 4 दिवसांपूर्वी घडलेला होता आणि याच्यावरती या ठिकाणच्या पोलिसांनी कारवाई सुद्धा केलेली आहे। ज्या शिल्पकाराने हे शिल्प तयार केलं ते शिल्प त्यांनी माफी मागून वितळवलेलं सुद्धा आहे। तरी सुद्धा या कालखंडामध्ये या अशा पुण्यासारख्या छत्रपतींनी पावन झालेल्या भूमीमधून, पुण्यभूमीमधून असं होता कामा नये, म्हणून ही कारवाई संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी आम्ही करत आहोत। एवढंच, धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। त्या चिरावरे शाहूंचा प्रभाव रे, जेथे आहे फक्त बंधुभाव, जेथे आहे फक्त बंधुभाव, संभाजी ब्रिगेड एकच नाव, संभाजी ब्रिगेड एकच नाव। सर्वांना सस्नेह जय जिजाऊ। बांधवांनो, गेल्या 2-3 दिवसांपासून सोशल मीडियावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि बामा पुरंदरे यांचं शिल्प असलेला फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आपल्याला पाहायला मिळून आला। मित्रांनो, दिनांक 20/8/2023 रोजी बालगंधर्व नाट्य मंदिरामध्ये शिवशाहीर हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडलेला होता। या सोहळ्याचे जे आयोजक होते त्यांना सुद्धा याची कल्पना नाही की बाहेर कोणी एका शिल्पकाराने अशा पद्धतीचं शिल्प बनवलेलं आहे, अशी माहिती सध्या आम्हाला त्या ठिकाणी आयोजकांनी दिलेली आहे। मित्रांनो, शिवशाहीर हा पुरस्कार प्रख्यात 2 कलाकारांना देण्यात आला। त्याच्यामधले प्रमुख कलाकार मराठी चित्रपट इंडस्ट्रीतले आघाडीचे कलाकार अशोक सराफ यांना तो देण्यात आला आणि त्याच्यानंतर प्रसाद तारे म्हणून जे दुसरे आहेत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांची छायाचित्रण काढली आणि ती एका पुस्तकाच्या माध्यमातून प्रसारित केली, त्यांना शिवशाहीर हा पुरस्कार देण्यात आला। हा कार्यक्रम आतमध्ये बालगंधर्व रंगमंदिरामध्ये चालू असताना
एका शिल्पकाराने बाबासाहेब पुरंदरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक तैलचित्र, एक शाडूच्या मातीचं शिल्प त्या ठिकाणी तयार केलेलं होतं. पण हे शिल्प काढत असताना किंवा हे शिल्प तयार करत असताना, हा पुतळा तयार करत असताना त्या कलाकाराला एवढी सुद्धा कल्पना नाही की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्यांच्या बरोबरीने, त्यांच्या तोडीस तोड म्हणून बाबासाहेब पुरंदरेचं शिल्प काढणं कितपत योग्य आहे. बाबासाहेब पुरंदरेची एवढी लायकी आहे का की तो छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करू शकतात. बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या हयातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा संदर्भ जेम्स लेनला देण्यासाठी सुद्धा बाबासाहेब पुरंदरेचाच हात होता. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील तमाम मावळ्यांची अस्मिता आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची श्रद्धास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि ती एक महाराष्ट्राची ऊर्जा आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा पद्धतीनं जर कुणी दाखवण्याचा प्रकार करत असेल तर संभाजी ब्रिगेड कदापिही सहन करणार नाही. बांधवांनो, मागील काळचा जर इतिहास आपण पाहिला तर संभाजी ब्रिगेडनं भांडारकरवरची जी कारवाई केली होती ती ह्याच अनुषंगाने केलेली होती. जेम्स लेन ज्या वेळेस शिवाजी द हिंदू किंग ऑफ द इस्लामिक इंडिया या नावाचं पुस्तक लिहित होता त्यावेळेस बाबासाहेब पुरंदरेंनी काही कागदपत्रे जेम्स लेनला पुरवलेली होती आणि याच पुराव्यांचा संदर्भ देऊन चुकीच्या इतिहासाची मांडणी या पुस्तकामध्ये करण्यात आलेली होती. जेम्स लेननी जो छत्रपतींचा जो इतिहास लिहिला आणि तो जो बाहेरच्या देशामध्ये जाऊन प्रसारित झाला त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांवरती विषयी चुकीचा इतिहास आणि चुकीची मांडणी बाहेरच्या देशामध्ये जाऊ शकते. कारण हे पुस्तक इंग्रजीमध्ये लिहिलेलं होतं आणि देशामध्ये नव्हे संपूर्ण जगामध्ये इंग्रजी भाषा चालते आणि पुढे जाऊन त्या लोकांना हाच इतिहास खरा वाटू शकतो. म्हणून संभाजी ब्रिगेडनं याविषयी परखड भूमिका मांडलेली होती आणि याचमुळे जेम्स लेनच्या पुस्तकावरती आणि भांडारकरवरती संभाजी ब्रिगेडनं कारवाई केलेली होती. याच बाबासाहेब पुरंदरेंनी शिवचरित्र लिहित असताना मासाहेब जिजाऊ आणि दादोजी कोंडदेव यांचं एक वेगळं नातं मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. दादोजी कोंडदेव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं गोत्र एक आहे हे याच बाबासाहेब पुरंदरेंनी शिवचरित्रामध्ये लिहून ठेवलेलं होतं. दादाजी कोंडदेव हा छत्रपतींचा गुरु आहे हे सुद्धा प्रकट त्यांनी मांडण्याचा प्रयत्न बाबासाहेब पुरंदरेंनी केलेला होता. मासाहेब जिजाऊंची एक वेगळीच चित्ररेखा, व्यक्तिरेखा रेखाटण्याचं काम बाबासाहेब पुरंदरेंनी केलेलं होतं. म्हणून बाबासाहेब पुरंदरेला संभाजी ब्रिगेडचा वेळोवेळी विरोध राहिलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळून आलेला आहे. बाबासाहेब पुरंदरेच्या तोंडाला काळ फासणारं संभाजी ब्रिगेड एकमेव संघटन आहे, आग्यामोहोळ आहे. बाबासाहेब पुरंदरेच्या दाढीला सुद्धा आग लावण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांनी केलं होतं. हे सुद्धा आपण या पाठीमागल्या इतिहासामध्ये समजून घ्यायला पाहिजे. बांधवांनो, बाबासाहेब पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहासच नव्हे तर मासाहेब जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचं बदनाम करण्याचं षडयंत्र आखलेलं होतं. हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. कुठलाही पवाडा त्यांनी कधीही त्यांच्या आयुष्यात म्हटलेला नाही, गायलेला नाही. कुठलंही गीत छत्रपती शिवाजी महाराजांवरती लिहिलेलं नाही. तरी सुद्धा त्यांना शिवशाहीर नावाचा पुरस्कार महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेला होता आणि या पुरस्काराला संपूर्ण महाराष्ट्रातून शिवप्रेमींचा प्रकट विरोध होता. संभाजी ब्रिगेडचा प्रकट विरोध होता. तरी सुद्धा काही मनुवादी लोकांनी, आरएसएसच्या लोकांनी बाबासाहेब पुरंदरेचं समर्थन केलं आणि त्यांना हा पुरस्कार देण्यासाठी
प्रशासनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला. बांधवांनो, हा विषय जरी वेगळा असला तरी सुद्धा पुन्हा एकदा बाबासाहेब पुरंदरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीचे आहेत का, हे पहिल्यांदा आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेब पुरंदरेची ती लायकी आहे का की जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचं शिल्प तयार करण्यात येत आहे? हा खोडसाळपणा कोण करतय? जाणून बुजून कोण करतय का? कोण अशा मनुवादी प्रवृत्तीचे किडे आहेत जे त्यांच्या डोक्यामध्ये वळवळ करतात आहे? बांधवांनो, असं म्हटलं जातं म्हातारी मेलेचं दुःख नाही, पण काळ सोकवतोय, आणि हा काळ सोकवणारा काळ आपल्याला या ठिकाणी थांबवावा लागेल, ठेचावा लागेल. म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी जाऊन ज्या लोकांनी हा विषयी कार्यक्रम घेतला, ज्या माणसाने हे शिल्प तयार केलं, त्याच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशा पद्धतीचं निवेदन डेक्कन पोलीस स्टेशन पुणे यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आपण दिलेला आहे. असा हा खोडसाळपणा प्रामुख्याने तुम्ही जाणून बुजून करता की काय, अशा पद्धतीची भावना आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून बांधवांनो, जर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब पुरंदरे एवढ्या तोडीस तोड आहेत का? जर अनेक महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानलेलं आहे, आणि आदर्श कुठे असतात? नेहमी आपल्या वरती असतात, आपल्या पाठीशी असतात का? आपल्या खांद्याला खांदा मिळून आपल्या सोबत उभे असतात. बांधवांनो, जणू काय हे शिल्प अशा पद्धतीचं तयार केलं गेलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी बामो पुरंदरे एका शाळेत शिकले की काय? बामो पुरंदरे छत्रपती शिवाजी महाराज एकदम जिवलग मित्र आहेत की काय? जणू काय बामो पुरंदरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात टाकून उभे आहेत की काय? म्हणजे बामो पुरंदरे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच लेवलचे आहेत की काय, असा दाखवण्याचा प्रकार या शिल्पामधून केलेला आपल्याला दिसून आलेला आहे. म्हणून बांधवांनो, या शिल्पाच्या कोण कलाकार आहे का, याच्या मागला मास्टर माइंड कोण आहे, हे पण आपल्याला शोधावं लागेल. म्हणून तात्काळ या मनप्रवृत्तीच्या लोकांवरती गुन्हे दाखल केले पाहिजे. आपण तर गुन्हा दाखल केलेलाच आहे, पण याला तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी ही विनंती संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणच्या पोलिसांना, कमिशनरांना आपण केलेली आहे. बांधवांनो, बामो पुरंदरे यांचं ज्यावेळेस निधन झालं, जे त्यावेळेस ते वारले, त्यावेळेस काही समाजकंटकांनी त्यांची हाडे चंदन मिश्रित करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवरती टाकण्याचा प्रयत्न केला. एवढंच पुरेसं नव्हे की काय, छत्रपतींच्या समाधी स्थळी नेऊन ती हाडके, चंदन मिश्रित हाडके छत्रपतींच्या पदस्पर्शाला लावण्याचा किंवा त्या समाधी स्थळाला लावण्याचा प्रयत्न या हरामखोरांनी केलेला होता. यांच्यावरती सुद्धा आपण संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुन्हे दाखल केलेले होते. बांधवांनो, हे जाणून बुजून अशा पद्धतीचं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये आखलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये एक दूषित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही मनोवादी प्रवृत्तीचे लोक जाणून बुजून करत आहेत. म्हणून यांना थोपवण्यासाठी, यांना आळा बसण्यासाठी, यांना चाप बसण्यासाठी आपण अशा पद्धतीची कारवाई या ठिकाणी केलेली आहे. कौन है वो कलाकार, कौन है वो चित्रकार, कौन है वो शिल्पकार? कभी तो हमारे सामने तो आओ, फिर देखो संभाजी ब्रिगेड क्या करती है. तुमच्या तोंडाला नुसतं आता काळ फासून चालणार नाही, तर तुम्हाला उलट टांगून आता मिरचीची धुरी द्यायची वेळ या ठिकाणी आलेली आहे. म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी कडक इशारा अशा लोकांना आम्ही देत आहोत. जर तुम्ही जाणून बुजून असा जर प्रयत्न, खोडसाळपणा जर करत असताल, छत्रपती शिवाजी महाराज असो, छत्रपती संभाजी महाराज असो, मासाहेब जिजाऊ असो किंवा आमचे कुणी महापुरुष असो, तर मग मात्र आम्ही हे गप्प बसणार नाही. उघड्या डोळ्यांनी ते आम्ही पाहू शकत नाही, आम्ही ते सहनही करणार नाही. हा इशारा या माध्यमातून आपणाला देतोय. बांधवांनो, तमाम महाराष्ट्रामधून कार्यकर्त्यांच्या भावना एकदम तीव्र आहेत, प्रचंड आहेत. आणि जर असा कोणी जर कार्यकर्त्यांच्या हाताला लागला, तर तो मला असं वाटतंय की वाट्याला सुद्धा येणार नाही. मग तो कुणीही असो, भले आमचा बाप असो, पण छत्रपतींविषयी जर कुणी असे चुकीचा इतिहास मांडत असेल, संभाजी महाराजांविषयी जर चुकीचं लिखाण करत असेल, जिजाऊ महाराजांचा जर चुकीचा इतिहास सांगत असेल, तर आम्ही बिलकुलही खपवून घेणार नाही.
आम्ही शांत बसणार नाही नुसतं तोंडाला काळं फासून. आम्ही त्याच्या तांगड्या गळ्यात घातल्याशिवाय राहणार नाही, हा कडक इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. बांधवांनो, तुम्ही व्हिडिओ तर पाहिलेलाच असेल, तुम्ही ते शिल्पाचा फोटोही पाहिलेला असेल. पण संपूर्ण महाराष्ट्रातून जर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहे, आराध्य दैवत आहे, आणि आम्ही आमच्या दैवताचा असा अपमान, विटंबना बिलकुलही सहन करणार नाही. हे पहिल्यांदा या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये जर अशा पद्धतीचा प्रयत्न जर आपण वारंवार करत असाल आणि जाणून बुजून करत असाल तर मग मात्र गाठ संभाजी ब्रिगेडचे एवढं आपण लक्षात घ्यावं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.